हाय हॅलो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आज ना आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत. तर मला एक कमेंट होती की ताई 36 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग दाखवा. तर मी आज इथं 36 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं डीप नेकचं कटिंग दाखवणार आहे. म्हणजे जे आपलं रेग्युलर यूज करणारं ब्लाऊज असतं डीप नेक ब्लाऊज ते त्याचं कटिंग दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगदी छोटासा व्हिडिओ आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. तर आता मी तिथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. आता साधारण 36 इंच म्हटल्यावर त्याची उंची 13.5 ते 14 इंच परफेक्ट असते, किंवा थोडी जास्त कमी जास्त ज्याच्या त्याच्या कस्टमरच्या मापानुसार असते. पण इथं मी तुम्हाला साईजनुसार माझ्या मेजरमेंटमध्ये जसं आहे तसं मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. ओके. तर इथं 13.5 इंच उंची आणि 14.5 इंच मी एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे. तर बघा, आता इथं मी तयार आपल्याला 13.5 इंच उंची हवी आहे. तर इथं मी 14.5 इथं मार्किंग करणार आहे, कारण 1 इंच आपलं मार्जिंगमध्ये जातं. जे खालच्या साईडनी अर्धा इंच आणि वरच्या शोल्डरच्या साईडनी अर्धा इंच आपलं 1 इंच मार्जिंगमध्ये जातं. ते ॲड करून आपल्याला 14.5 टिक करायचं आहे. त्यानंतर शोल्डर घेतलेला आहे मी इथं 2.25 इंच. शक्यतो ज्याचे शोल्डर उतरतात त्यांनी 2.25 इंचच गळारुंदी घ्यायची, आणि ज्याचे नाही उतरत त्यांना जास्त डीप नेक हवं असेल त्यांनी 2.5 इंच घेतली तरी चालते. पण 36 साईजच्या पुढच्या मापाच्या ब्लाऊजला घ्यायची. छोटा माप असेल तर अगदी थोडी घ्यायची आहे, 2.25 इंचच आपल्याला. तर चला, मुंडा टाकलेला आहे 5.25 इंच. त्यानंतर आपण छातीचा चौथा भाग टाकणार आहोत. 36 इंच साईजचं ब्लाऊज आहे, तर आपण त्याचा चौथा भाग 9 इंच टाकणार आहोत. तर इथं मी 9 इंचवर मार्किंग केलेलं आहे, आणि त्यापुढे 1.5 इंच मी मार्जिंगसाठी वाढवलेलं आहे, जे आपण टिपा टाकतो ते. ओके. ते शिलाई मार्जिंग वाढवलेलं आहे 1.5 इंच. 1.5 इंच शिलाई मार्जिंग कंपल्सरी ठेवायचं. जर तुम्ही नवीन असाल तर 2 इंच ठेवा. थोडासा एक्स्ट्राचं ठेवलं तरीही चालतं. तर बघा, अशा पद्धतीने आता मी इथं जे मुंडा खोलीचा आकार असतो ना मागचा मुंड्याचा, तो आकार देऊन घेतला आहे. 1 इंच वरती येऊन तो आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. अगदी जे कोण आहे ना तिथून 1 इंच वरती यायचं आहे आणि आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपण इथं गळ्याची रुंदी तर टाकलेली आहे. गळा रुंदी किती टाकायची ते पाहिलं. आता इथं डबल फोल्ड पेपर आहे, त्यामुळे आपल्याला मागचा आणि पुढचा दोन्ही पण भाग काढायचे आहेत. तर त्याच्यासाठी आता आपण काय करायचं मी तुम्हाला दाखवते. अगोदर आपल्याला फ्रंट साईडचं पूर्ण माप टाकायचं आहे. ओके. आता आपण बॅक साईडचं तर हे टाकलेलंच आहे, पण फ्रंट आणि बॅक दोन्ही पण आपलं त्यामध्ये पेपर पॅटर्न निघणार आहे. आता आपण पहिलं फ्रंट साईडचा गळा मी इथं 6.5 इंच गळा घेतलेला आहे. 6 इंच गळा तयार हवा आहे. तर इथं मी अर्धा इंच एक्स्ट्रा 6.5 इंच गळा घेतलेला आहे. गळ्याला असा गोल शेप देऊन घेतला आहे. त्यानंतर मी इथं टक्स पॉईंट तुम्हाला दाखवते. 4 इंचवर टक्स पॉईंट टाकायचा आहे आपल्याला. टक्स पॉईंटची उंची टाकायची आहे आपल्याला 4 इंच. आता इथं अर्धा इंच खाली जाणार आहे. 3.5 इंचच आपलं तयार टक्स पॉईंट येणार आहे. अर्धा इंच आपल्याला बॉटमला फिनिशिंग देण्यामध्ये अर्धा इंच जातो. ओके. आता आपल्याला काय करायचे, त्यानंतर इथं टिक करून ठेवायचे. अगोदर आता आपल्याला कंबर टाकून घ्यायची आहे. आता इथं पूर्ण कंबर आहे 30 इंच. त्याचा चौथा भाग आपल्याला इथं 7.5 इंच मी इथं मार्किंग करून घेते. तर बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर 1 इंच बॅक साईडचे टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिंग. तर आता हे पुढचं आपले कमरेचं आणि आपले वरचं मुंड्या छातीचं भाग हे पूर्ण आपल्याला बरोबर आले का ते बघायचं आहे. आणि जे फिटिंगचं आपण 1.5 इंच वाढवलेलं आहे जसं की शिलाई मार्जिंग, ते आपल्याला इथं पूर्ण व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे सरळ लाईनमध्ये. ओके. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, जे टक्स पॉईंट आलेला आहे ना ते टक्स पॉईंट आपल्याला मुंड्यापर्यंत असा जुळवीत न्यायचा आहे, गोल आकारामध्ये न्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने. आता इथं खूप जास्त पप असतात तर इथं जास्त गोल आला असतं, पण जसं आहे तसं मी तुम्हाला इथं मार्किंग करून दाखवते. तर बघा, अशा पद्धतीने आता मी तुम्हाला दाखवते. तर खूप सोपी पद्धत आहे. हे टक्स आपण जुळवून घेऊया. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं टक्सचा पप येण्यासाठी आपल्याला जे मार्जिंग वाढवावं लागतं, जसं की टक्सचं आतमधलं आपल्याला 2 इंच 2.5 इंच असं मापाप्रमाणे कमी जास्त होतं. तर मी इथं 1.5 इंच घेतलेलं आहे, आणि शिलाई मार्जिंग त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून इथं मी 2 इंचावरती टिक करून ह्या अशा पद्धतीने टक्स पॉईंटचा आकार देऊन घेतलेला आहे प्रिन्सेसच्या कटोरीचा. ओके, टक्सचा.
तर आता इथं आपण 2 इंच वाढवलं. आता हे ते 2 इंच आपल्याला फिटिंगच्या पुढे वाढवायचं आहे. ओके. आता इथं आपण इथला अर्धा इंच जाणार आहे, तेच आपण अर्धा इंच इथं पुढे वाढवायचं आहे आणि इथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपलं इकडं जाईल शिलाईमध्ये ते आपल्याला तिकडं वाढवेल. कारण मग ब्लाऊज कमी पडणार नाही फिटिंगमध्ये आणि पफ वगैरे पुढच्या भागाला छान येतो छातीच्या तिथे आणि पूर्ण तुमचं ब्लाऊज फिटिंगमध्ये बसतं. तर बघा हे कंपल्सरी करावं लागतं आपल्याला, तरच प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पूर्ण कटिंग होतं. तर ठीक आहे, चला आता आपण कटिंग करून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अगोदर कटिंग करायच्या अगोदर हे आपल्याला जे मागचा भाग आहे ना ते पण आपल्याला कटिंग करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपला जे मार्जिंग आहे मागच्या भागाचं आपल्याला ते आपल्याला थोडंसं दुमडून असा फोल्ड करून घ्यायचं आहे. आलं लक्षात? फक्त मार्जिंग आपल्याला कट नाही करायचं आहे, फक्त फोल्ड करून घ्यायचा आहे पेपर, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल नंतर. तर बघा अशा पद्धतीने अगोदर आपण शोल्डर कट करून घेतले. अशा पद्धतीने आता डायरेक्ट कातर बाहेर काढायची आपल्याला, फिटिंगचे लेवल नंतर कट करूया. तर आता हे दोन्ही पण पेपर आहेत ना, जे डबल फोल्ड पेपर होतात तो आपल्याला खालचा भाग बॅक पॅटर्नचा वापरायचा आहे. ते आपल्याला पूर्ण दोन्ही पण सुट्टे करून घ्यायचे आहेत, जे आपण कट करून घेऊया. तर बघा आता ही बॅक पॅटर्न आहे, आपण फोल्ड केला ते आपलं जितकं फिटिंग लेवलचं माप होतं शिलाई मार्जिंग वगैरे धरून तेवढंच आपल्याला इथं ठेवायचं आहे. बाकीचं आपण जेवढा फोल्ड केला पेपर तेवढा कट करून टाकायचा आहे. ओके. आता इथं आपण मागच्या गळ्याची रुंदी आणि उंची टाकूया. तर मागच्या गळ्याची पुढची गळ्याची रुंदी आपण किती घेतली? 2.25 इंच. तितकीच आपल्याला मागच्या गळ्याला पण 2.25 इंच रुंदी आणि उंची तुमच्या मापानुसार तुमच्या कस्टमरला जशी हवी आहे गळ्याची उंची डीपनेकमध्ये तेवढी आपल्याला घ्यायची आहे. तर मी 9.5 इंच आणि टाकलेला आहे. जसं 9 इंच गळ्याची उंची आणि अर्धा इंच शोल्डरला जॉईंटमध्ये जाणं, त्याच्यामुळे इथं मी 9.5 इंच गळ्या उंची टाकलेली आहे. आणि इथं मी आता गळ्याचं पूर्ण आकार कट करून घेऊया, जेणेकरून आपल्याला मार्किंग करायला पेपरचं कटिंग आपलं पूर्ण होईल. तर बघा अशा पद्धतीने आता आपण टक्स पॉईंट काढूया. बॅक साईडचे टक्ससुद्धा कंपल्सरी असतात ब्लाऊजला, त्याच्यामुळे टक्स पॉईंट पण लगेच काढून घ्यायचे. तर बघा अशा पद्धतीने आता इथं मी 4.5 इंच रुंदी, 4.5 इंच उंची आणि इकडून आपण अर्धा पाव इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. आता हे बॅक पॅटर्न पूर्ण आपला रेडी आहे पेपर पॅटर्नवरचा. हा पेपर पॅटर्न बॅक आपला अस्तरवरती ठेवायचा, मार्किंग करायचं, कटिंग करून घ्यायचं. आपण शिलाई मार्जिंग वगैरे सगळं वाढवलेलं आहे, त्यामुळं परफेक्ट पेपर पॅटर्न हे आहे. तर 36 साईजचं पेपर पॅटर्न आहे. 36 साईजचं पेपर पॅटर्नचं नाव लिहून टाकायचं, म्हणजे तिथं 36 साईज असं लिहिलं तर पेपर पॅटर्न आपल्याला कोणत्या साईजचं ते ओळखायला येतं. तर आता हे पुढचा भाग घेतलेला आहे. पुढच्या भागाला आपण पुढच्या मुंड्याचा आकार आपला द्यायचा राहिलेला होता तो देऊन घेतला. तर थोडासा 1/2 इंच अर्धा इंच आतमध्ये येऊन आपल्याला ह्याच्या पद्धतीने मार्किंग करून मुंड्याचा आकार द्यायचा आहे, कट करायचा आहे. अगोदर आपण पुढचा गळा कट करून घेतला, नंतर मुंड्याचा आकार कट केला आणि नंतर ही फिटिंग लेवल. आता जसं आपण वाढवलेलं होतं तिथं आपण मार्किंग केलेलं होतं तिथंच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आता हे आपण मधला टक्स पॉईंट पण कट करूया आणि जे आपण टक्सचा एक्स्ट्रा कपडा होता म्हणजे पेपर होता तो पण आपला मधला कट करून टाकूया. आता त्याचं आपल्याला काही कामाचं नाही आहे, ते आपले कट करून टाकायचं. जे आपला मधला गॅप आहे तिथं छान असा पप येतो. थोडासा आपण मधलं पण साईड व्यवस्थित गोलमध्ये करून घेऊया, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की पप वगैरे असं गोल झालं ना, कटिंग आलं ना तर छान असा पप पण येतो. तर बघा अशा पद्धतीने आता प्रिन्सेसची कटोरी आणि साईड पॅटर्न हे समोरचे 2 भाग आपले तयार झालेले आहेत आणि हे आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून जोडायचे असतात. ठीक आहे. तर आता हे नवीन शिकणाऱ्यांसाठी काही छोट्या गोष्टी मी अधूनमधून सांगत असते. तर आता आपल्याला बाहीचं पण कटिंग करायचं आहे. आता बॅक आणि फ्रंट दोन्ही पण रेडी झालेलं आहे. तर आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. इथं मी बाही 3 इंचची मी घेणार आहे किंवा 3.5 इंच, तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी. तर बघा आता मी इथं मार्किंग करते, मी परत दाखवते तुम्हाला. बघा अशा पद्धतीने मी इथं 4.5 इंचचं मार्किंग करून घेतलेलं आहे. 4.5 इंचचं, कारण 3.5 इंचची बाही आहे. 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं मार्जिन. मागचं पुढचं दोन्ही पण दंडघेराची फिनिशिंग आणि बाही ब्लाऊजला जोडताना दोन्ही पण अर्धा इंच जातं, त्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. आता आपण इथं घडी टाकणार आहोत. 36चा चौथा भाग 9 इंच प्लस आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं आहे आणि इथं मार्किंग करून घ्यायचं आहे.
आपल्याला सरळ रेष मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला मुंडा खोली 2.5 इंच घ्यायची. शक्यतो छोट्या भाईला 6 इंचाच्या खालच्या भाईला आपण इथं 2.5 इंच मुंडा खोली घेत असतो आणि 6 इंचाच्या पुढच्या भाईला 3 इंच मुंडा खोली घेत असतो. तर त्यानंतर आपल्याला तिथं मुंड्या खोली घेतली, तिथून 2.5 इंच आतमध्ये यायचं आहे आणि जे आपलं शोल्डरला आपण मध्य पॉईंट असतो ना, तिथून 2 इंच आणि तिथून 2.5 इंच आणि 2 इंचवर टिक करायची. आता 2.5 इंचवर टिक केली, तिथून आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार द्यायला सुरुवात करायची आणि जी 2 इंचवर टिक केलं ते आपण पुढच्या मुंड्याचा आकार द्यायला सुरुवात करायची. जे काही तुमचा दंडघेर असेल ते टाकायचं आहे. इथं मी 6 इंच दंडघेर टाकला आहे आणि त्यानंतर मग हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. हे आपलं 2 इंच 1.5 इंच जे काही असेल ते मार्जिन निघतं त्यामध्ये आणि भाईचं फिटिंग ते पण निघतं. पुढचा मुंड्याचा आकार हे आला आहे, मागच्या मुंड्याचा आकार आपण कट करून घेतला आहे. मग आता पुढच्या मुंड्याचा आकारसुद्धा आपण कट करून घेऊया अशा पद्धतीने. बघा, तर ही आपली बाही पण तयार आहे. तर बघा, अशा पद्धतीचा आकार वगैरे आला तर बाहीसुद्धा अगदी परफेक्ट बसते आणि बाही कुठे कमी पडणार नाही, काही नाही. अशा पद्धतीने तुम्ही कटिंग केलं तर एकदम परफेक्ट ही कटिंग आपली झालेली आहे. तर चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला काही यातलं नाही समजलं तर कमेंटमध्ये नक्की विचारा. मी त्याचं पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा कमेंटमध्ये लगेचच उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. आणि इथं 36 साईजचं पेपर पॅटर्न आहे, तर आपण इथं 36 साईजचं पूर्ण मार्किंग करून ठेवायचं आहे, जेणेकरून कधी पण आपल्याला 36 साईजचा ब्लाऊज आला तर आपल्याला डायरेक्ट पेपर पॅटर्न अस्तरवरती ठेवून कट करायचा, जेणेकरून ब्लाऊजही लवकर स्टिच होतो. तर चला, व्हिडिओला लाईक करा.